नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ऑटो स्विच कसा जोडायचा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, ऑटो स्विच जो आहे बघू शकता आपण. ऑटो स्विच हा LT कंपनीचा आणलेला आहे, म्हणजे चांगल्या कंपनीचा आहे. एकदम लोकल कंपनीचा ऑटो स्विच वापरायचा नाही. तर चला आता याची वायरिंग कशी करायची मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. सर्वात अगोदर आपल्याला हे 3 कलरचे वायर जोडायचे आहेत. त्याच्यानंतर राहिलेले बाकीचे 3 कलरचे वायर जोडून घेऊत आपण. तर बघू शकता हे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, लाल, पिवळा आणि निळा हे जे 3 कलरचे वायर आहेत, हे आपल्याला जे मागून सप्लाय येतो फेजमधून, जे फेजमधून मागे स्टार्टरमध्ये सप्लाय येतो, तिथे आपल्याला हे 3 वायर जोडायचे आहेत. सर्वात अगोदर आपल्याला लाल कलरचा वायर जोडायचा आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा मित्रांनो, कुठेही स्किप नका करू. सर्वात अगोदर आपल्याला लाल वायर जोडायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण लाल कलरचा वायर जोडलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पिवळ्या कलरचा वायर जोडायचा आहे. बघू शकता 2 नंबरचा जो पॉईंट आहे मधला, त्याला आपल्याला काय करायचं आहे, पिवळ्या कलरचा वायर जोडायचा आहे. व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत कंटिन्यू करा. आणि कोणतेही काम करायचं असेल तर आपल्याला एकदम फ्यूज वगैरे काढूनच काम करायचं आहे. स्टार्टरची वायरिंग करत असताना सर्व फ्यूज काढूनच वायरिंग करायचे आहे. हे पहा, बघू शकता लूज कॉन्टॅक्ट कुठेही ठेवायचा नाही. जर आपला लूज कॉन्टॅक्ट जर असला तर मोटरला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आता लास्टला आपला जोडायचा आहे निळ्या कलरचा वायर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, RYB म्हणजे रेड, येलो, ब्ल्यू, लाल, पिवळा, निळा अशा प्रकारे आपल्याला हे 3 वायर जोडायचे आहेत. आता या 3 वायरच्या वायरिंग झाल्याच्या नंतर राहिलेले आपले बघू शकता हे वायर 3. तर हे वायर कुठे जोडायचे, तर हे वायर जोडायच्या अगोदर काय करायचं शेतकरी मित्रांनो, हे जो लाल वायर आहे, हे लाल वायर आपल्याला काढून टाकायचा आहे. जेव्हा आपण ऑटो स्विच जोडतो तेव्हा हा लाल वायर आपल्याला काढून टाकायचा आहे. बघू शकता लाल वायर आपण काढून टाकलेला आहे. तर आपल्याला हिरवा वायर जोडायचा आहे शेतकरी मित्रांनो. इथं NC पॉईंटला बघू शकता, इथं 9.5 ला हे जो हिरवा वायर इथं आपल्याला जोडून टाकायचा आहे. त्याच्यानंतर जोडायचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला पांढरा वायर. बघू शकता हे जो निळा वायर आहे, याच्या नेटीच इथं पांढरा वायर आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आता शेवटचा वायर राहिलेला आहे आपला ह्यो ग्रे कलरचा वायर. बघू शकता तो एकदम इथं साईडला कोपऱ्यामध्ये आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आणि कनेक्शन करताना परत सांगतो मित्रांनो, लूज कॉन्टॅक्ट कुठेही ठेवायचा नाही. आपल्याला एकदम टाईट कॉन्टॅक्ट असला पाहिजे. जर लूज कॉन्टॅक्ट असेल तर आपला मोटरला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ऑटो स्विचची वायरिंग कंप्लीट करू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.